नमस्कार आणि काउंटडाऊन महाराष्ट्रात आपले स्वागत आहे. यावेळी दोराब आणि मी खूप भाग्यवान आहोत की आमच्यासोबत गिरीश कुबेर आहेत. ते लोकसत्ताचे संपादक आहेत, पण ते प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील राजकारण आणि सामाजिक प्रश्न समजून घेणारे उत्तम मन म्हणून ओळखले जातात. खूप खूप धन्यवाद. या निवडणुकीत तुम्ही राजकारण्यांपेक्षा जास्त व्यस्त आहात असे मला वाटते. पण तुम्ही रोज लिहित आहात आणि सगळे तुमचे काम वाचतात आणि तुम्ही इथे आल्याने खूप आनंद झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हा निवडणुकीचा प्रवास अत्यंत आकर्षक, रंजक घटकांनी भरलेला आहे. वाटेत बरेच काही शिकायला मिळाले. आम्ही शेतकऱ्यांशी बोललो, आम्ही वेगवेगळ्या शहरांतील विविध लोकांशी बोललो आणि सर्व मोठ्या नेत्यांशीही बोललो. शरद पवार, गडकरी, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्याशी आपण बोलतो. आम्ही छगन भुजबळ आणि एका अप्रतिम मराठा नेत्याशीही बोललो आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या निवडणुकीत कोण जिंकणार याचा अंदाज घेऊन आम्ही हा कार्यक्रम संपवू. प्रत्येक बाजूकडे असलेल्या सर्व साधक आणि बाधकांच्या दृष्टीने हे फक्त आकर्षक आहे. आम्ही तुम्हाला घेऊन जाणारा प्रवास महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडील भागात, आम्ही हैदराबाद ते सोलापूर, सोलापूर ते औरंगाबाद, औरंगाबाद ते नाशिक आणि नंतर ठाणे आणि नंतर मुंबई, म्हणजे मराठवाडा प्रदेश. आणि खरे तर थोडेसे पक्षपाती क्षेत्र आहे, कारण जर तुम्ही पारंपरिकदृष्ट्या मजबूत क्षेत्र बघितले तर भाजपची ताकद या उत्तर पट्ट्यात आहे, शिवसेना किनारपट्टीच्या पट्ट्यात आहे आणि काँग्रेस किंवा भारत दक्षिणेकडे थोडे पुढे आहे. म्हणून जेव्हा आम्ही एका मोठ्या घटकाच्या पलीकडे गेलो ज्याने आम्हाला ताबडतोब प्रभावित केले आणि ते येथे सर्वज्ञात आहे, परंतु दस्तऐवजीकरण करणे खरोखरच मनोरंजक होते. मराठ्यांचा आवाज, मराठ्यांचा संतप्त आवाज, फक्त ऐका त्यांना काय म्हणायचे आहे आणि ते का नाराज आहेत. आमच्यासाठी काहीही केले नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालेले नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे माझे मत काँग्रेसला होते. मराठा कोणाला मतदान करणार? दादांनी अजून आम्हाला कळवले नाही. दादा म्हणतील ते आम्ही करू. कोण? मनोज रंदे पाटील. मग तुम्हीच ठरवणार? होय. मराठा आरक्षणाबाबत कोणताही एमएलए किंवा एमपी बोलला नाही. त्यामुळेच मंगेश साबळे यांना आम्ही मतदान करणार आहोत. मराठा आरक्षण दिलेले नाही. GST आहे. LPG पूर्वी 500 रुपये होता पण आता 1200 रुपये आहे. गरिबांसाठी काम नाही. किमान काँग्रेस सरकारने काही नोकऱ्या दिल्या पण सध्याच्या सरकारच्या काळात नोकऱ्या नाही. मी मराठा आहे पण मला आरक्षण मिळालेले नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर काँग्रेसला मतदान करू. मराठा आरक्षण का केले नाही? सगळे मला विचारत आहेत तुला विचारायला. शेतकरी, सर्वजण. आमच्या सरकारने मराठा आरक्षण दिले आहे. मात्र अद्याप तसे झालेले नाही. ते का झाले नाही? 10% आरक्षण दिले आहे आणि ते न्यायालयात वैध आहे. उच्च न्यायालयाने कोणताही स्थगिती आदेश दिलेला नाही. त्यांना खूप राग येतो. ते किती रागावले आहेत हे मी सांगू शकत नाही. त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. मराठा आरक्षण आधीच्या सरकारने द्यायला हवे होते पण ते दिले नाही. आमच्या सरकारने ते दिले आहे. लोक काय विचार करत आहेत? विरोधकांनी संभ्रम निर्माण केला आहे पण आम्हाला लोकांना समजावून सांगावे लागेल आणि आम्ही करू. मराठा नेते म्हणतायत मी मोठे आंदोलन करणार आहे. तू काय करशील? त्यांच्या मागण्या आम्ही निकाली काढू. काँग्रेसने आमची सर्वाधिक फसवणूक केली आहे. तेव्हा आम्हाला 16% आरक्षण होते पण काँग्रेसने ते जाऊ दिले. गेल्या 15 वर्षात भाजपने आमची आणखी फसवणूक केली आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपने आमची जास्त फसवणूक केली आहे. त्यापैकी एकही आमच्यासाठी उपयुक्त ठरला नाही. दोघांनीही आमची फसवणूक केली आहे. आम्ही ज्या ओबीसी कोट्याच्या आरक्षणास पात्र होतो ते आम्ही गमावले. दोन्ही पक्षांनी आमच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. शासनाने मराठा कुणबी समाजाला आरक्षण दिल्यास 4 जूनपासून आमरण उपोषण करणार आहे. 4 जूनपासून ते आंदोलन सुरू करणार आहे.
90% शेतकरी आत्महत्या मराठा शेतकऱ्यांच्या आहेत. मराठा शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या का होतात? पिकांची कमी किंमत हे आत्महत्यांचे प्रमुख कारण आहे. दुसरे कारण म्हणजे मराठ्यांना आरक्षण नाही, त्यामुळे लोकांना नोकऱ्या आणि शिक्षण मिळत नाही. शेतकरी असलेल्या लोकांना आणि समाजाला पिकांची चांगली किंमत मिळावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावे, हे दोन्ही मुद्दे आपण सुनिश्चित केले पाहिजेत. संघर्ष हा हक्कासाठी आहे. पिकांना चांगले मूल्य मिळाले पाहिजे. त्याचबरोबर नोकरी आणि शिक्षणही मिळत नाही. इतके मराठे इतर शेतकरी कमी आहेत का? 90% मराठा शेतकरी आहेत. राज्यात मराठा लोकसंख्या जास्त असूनही मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दोराब याचा परिणाम निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, कारण मराठा लोकसंख्येच्या 28% पेक्षा जास्त आहेत. होय, आणि ते सध्या खूप अस्वस्थ आहेत, कारण आरक्षणाचा मुद्दा कुठेच निघाला नाही आणि तुम्हाला माहिती आहे, शेतीची समस्या आहे. त्यामुळे मराठे नाराज आहेत असे मला वाटते. ते कोणावर नाराज आहेत हा प्रश्न आहे. हेच मतमोजणी झाल्यावर कळेल. अर्थात त्यांच्यापैकी अनेकांनी NDA, एकनाथ गट, शिवसेना आणि BJPवर नाराज असल्याचे सांगितले. ते अगदी स्पष्ट होते की ते यास परवानगी देणार नाहीत. पण दोराब म्हणल्याप्रमाणे व्यवहारात त्यांच्यापैकी अनेकांचे म्हणणे आम्ही आमच्या नेत्याकडून अद्याप ऐकलेले नाही. कोणाला, कोणत्या बाजूने मत द्यायचे, पण खोलवर हे स्पष्ट होते की तेही ते स्पष्ट करत आहेत. हे सरकार टाका, काहीही करा. मग तुम्हाला असे वाटते की स्पष्टपणे एक ना एक प्रकारे मतदान करणार आहे? होय, असे होणार आहे, कारण जे घडले आहे, मोदीशांच्या भाजपच्या आगमनापासून त्यांनी जे केले ते म्हणजे त्यांनी मराठा यंत्रणा उद्ध्वस्त केली. ते सहकारात अत्यंत बलवान होते. जवळपास सर्व साखर सहकारी संस्था त्यांच्या मालकीच्या आणि चालवल्या जातात. ते दुग्ध व्यवसाय आणि सहकारी बंका आणि कृषी क्षेत्रात अत्यंत मजबूत आहेत. त्यामुळे सहकार चळवळीत उतरून BJPने ख्या अर्थाने हे मोडून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कृषी संकटासोबत अचानक ते शक्तिहीन झाले आहे. 16-17 पैकी 3-4 मुख्यमंत्री म्हणजे मराठे आहेत आणि मराठे आता सत्तेत नाहीत, राजकीयदृष्ट्या नाहीत, अर्थकारणात नाहीत आणि राज्याचा कृषी प्रश्न आहे ते आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले आहे आणि असे दिसते की ते प्रत्येक खिशात निर्णायक घटक असतील. पण पुन्हा मराठा हा एकसंध राज्यव्यापी समुदाय किंवा जात नाही. काही भागात मराठ्यांना कुणबी म्हटले जाते, जे शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन मजूर आहे. काही भागात मराठे जमीनदार आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेत फरक आहे. आणि मराठ्यांना हवी असलेली एक गोष्ट म्हणजे त्यांना OBC मध्ये 27-28% आरक्षण हवे आहे. त्यामुळे बाकीचे OBC अत्यंत चिंतेत आहेत. आणि आम्ही छगन भुजबळ जे OBC आहेत, त्यांना या मराठा आंदोलनाबद्दल आणि जवळपास बंडखोरीबद्दल काय वाटते हे विचारले. त्याला काय म्हणायचे होते ते ऐका. मी मराठ्यांच्या विरोधात नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी सुरुवातीपासून गेल्या 7-8 वर्षांपासून हे आंदोलन सुरू आहे. आम्ही सर्वजण त्यास पाठिंबा देत आहोत. सर्वपक्षीय नेतेही तेच सांगतात. सर्वपक्षीय दृष्टिकोनही सारखाच आहे. मराठ्यांना OBC मध्ये नाही तर वेगळे आरक्षण द्यावे. कारण तुम्ही OBC. मी OBC. पण इतर राजकीय नेते, शरद पवार, एकनाथ शिंदे, आपण सगळे असेच म्हणतो. पण मराठा समाजाचा तो नवा नेता म्हणाला, नाही, आम्हाला फक्त OBC मध्येच आरक्षण हवे आहे. आता OBC कडे 27% आहे आणि आतापर्यंत सरकारने घोषित केले आहे की फक्त 9-5%, 27% देखील नाही. केंद्र सरकारमध्ये 2% किंवा 3%, आणि आता त्यांना या आरक्षणांतर्गत यायचे आहे. 57% लोकसंख्या OBC ची आहे आणि सर्वात गरीब OBC मध्ये आहेत, जसे VJNT. जर त्यांना OBC आरक्षण मिळाले तर जे थोडेसे मिळत आहे तेही आपण गमावू. तर तुम्ही कृपया दुसरा वेगळा कोटा ठेवा. आणि त्यानुसार आम्ही ते आता दिले आहे. तरीही तो माणूस म्हणतो, आमची रॅली होणार, आम्हाला OBC मध्ये कोटा हवा आहे. आता आम्ही सर्व पक्षांकडून अपेक्षा करतोय की OBC कोट्याला त्रास होऊ नये,
अशी भूमिका त्यांनी घ्यावी. आणि हे केले नाही तर ओबीसी सुद्धा काही वेगळा विचार करेल हे मला माहीत नाही. त्यामुळे ही समस्या अद्याप सुटलेली नाही, परंतु ती मोठी आहे. तो सुटलेला नाही, तरीही आता वर जात आहे. आम्ही गप्प बसतो. आम्ही म्हणालो, आम्ही तुमच्याकडून काही मागत नाही. आम्ही म्हणालो, आमचा कोटा वाचवा. कृपया मला दुसरे काहीही देऊ नका. मला वाचवा. ओबीसी ओबीसी. पण तो म्हणतो, नाही, आम्हाला वेगळा कोटा नको, फक्त ओबीसी कोटा हवा आहे. हे काय आहे? 3-4 ओबीसी आयोगांनी ते फेटाळले आहे. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले आहे. ते म्हणाले, ही सत्ताधारी मंडळी आहे. मराठा ही सत्ताधारी समाज आहे. मराठा मुख्यमंत्री आहेत. मराठा मंत्री आहेत. 50% पेक्षा जास्त आमदार आणि खासदार मराठा आहेत. सर्व साखर कारखाने किंवा दूध व्यवसाय, बंका वगैरे मराठ्यांचे आहेत. आणि ते मागासलेले समाज आहेत असे कसे म्हणता येईल? तुलनेने मागासलेपणा ठरवायचा आहे. त्यामुळे सगळेच मागासलेले आहेत. कोण वरचढ आहे आणि कोण अत्याचारी आहे याची तुलना आपण करतो. थोडं पुढे बघतोय. ओबीसी विरुद्ध मराठा ही एकमेकांच्या विरोधात निदर्शने करण्याच्या दृष्टीने एक गंभीर समस्या असू शकते. ते दोघेही याविषयी काहीतरी करतील असे खूप अतिशय उत्कट वाटत होते. हे गंभीर आहे कारण ओबीसी एक राजकीय घटक म्हणून ते 1980 पासून नेहमीच भाजपच्या पाठीशी आहे. कारण एक काळ असा होता की महाराष्ट्रात भाजपला काँग्रेसचा मुकाबला करण्यासाठी अल्पसंख्याकांचा आधार आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या प्रकारचे पाणलोट क्षेत्र असणे आवश्यक आहे. तर एक आर.एस.एस. प्रचारक होते जे भाजपमध्ये एक प्रकारचे संघटन सचिव होते. श्री वसंतराव भागवत, प्रमोद महाजन यांचे ते राजकीय गुरु होते. म्हणून त्यांनी माधव, माळी, धनगर, वंजारी असे एक प्रकारचे सूत्र तयार केले. भुजबळ, ते माळी नावाच्या समाजाचे आहेत. मुळात बागकाम करणारे लोक. पारंपरिकपणे ओबीसी भाजपच्या पाठीशी ठाम असून आता भाजप मराठ्यांना जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमचे दोन्ही गट असू शकत नाही. त्याच बाजूला होय, आणि हेच भांडण भाजपला हाताळणे कठीण जात आहे. तर दोरा मग ओबीसींच्या दृष्टीने ते भाजपला मत देतील कारण मोदीही ओबीसी आहेत. हे विसरू नका, भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते होते आणि गिरीश सांगत होते, त्यांनी हळूहळू साखर सहकारी ताब्यात घेतली आहे. विखे पाटील. साखर सहकारी एक प्रकारे महाराष्ट्रावर नियंत्रण ठेवत होते. त्यांनी हळूहळू एकामागून एक नेते भाजपकडे नेले. त्यामुळे आज अर्धे नेते किंवा निम्म्याहून अधिक सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकही गेली. त्याचे नेतृत्व अजित पवार करायचे. त्यामुळे त्यांनी खरोखरच मराठ्यांना आपल्या गोटात सामावून घेतले. छगन भुजबळ म्हणतात की मराठे हे नेहमीच राज्यकर्ते राहिले आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यांना आरक्षण कसे मिळणार पण तो ओबीसी आहे. त्यामुळे तो असे का म्हणाला यामागे मूळ कारण आहे. आता मराठ्यांपासून दूरजात राजकीय पैलूंकडे जाणे महाराष्ट्रात जे घडत आहे ते खूपच आकर्षक आहे. वर्षानुवर्षे वर्चस्व गाजवल्यानंतर आता भाजप, एनडीए आणि भारत किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अलीकडेच चिंताजनक चिन्हे दिसू लागली आहेत. तसं बघितलं तर 2014 मध्ये एनडीएला 80% जागा मिळाल्या होत्या आणि युपीएला त्यावेळी फक्त 13 असेच मिळाले होते आणि तो एक प्रकारचा फ्लॅट राहिला. आणि मग नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये जे जमिनीवरच्या मूळचे चांगले संकेतक आहेत आणि त्यांना वाईट अंदाजही नाही. त्याशिवाय या जवळपास 2 वर्षांपूर्वीच्या अलीकडील पंचायत निवडणुकांमध्ये एनडीए 40% खाली गेली. आता दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे बघा. 2019व्या विधानसभा निवडणुकीत 13% होते ते थोडेसे वाढून सुमारे 35% गेले होते ते पुन्हा 10% आणि मग पंचायतींमध्ये ते 42% गेले. म्हणजे एनडीएपेक्षा 2% जास्त जागा. ते एक मोठे वळण आहे. ते चालू राहील की नाही हे फक्त दोराबच सांगू शकेल. आमचे सहकारी रुचिर शर्मा यांनी आमच्या निदर्शनास आणलेल्या आश्चर्यकारक बाबींपैकी एक म्हणजे महाराष्ट्र हे या देशातील एक भरभराटीचे राज्य, व्यवसायासाठी ओळखले जाणारे, उद्योगासाठी ओळखले जाणारे राज्य म्हणून आपण सर्वजण विचार करतो.
परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तेथे खूपच दुःखद घसरण होत आहे. महाराष्ट्रात 15 वर्षापूर्वी किंवा अगदी 15 वर्षांपूर्वी पाहिले तर महाराष्ट्र हे दुसऱ्या शब्दांत दरडोई उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकाचे, या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत राज्य होते. आता यावर्षी, गेल्या वर्षी 23-23, जिथे ताजी आकडेवारी दुसऱ्यावरून 9व्या स्थानावर गेली आहे, त्यात नाटकीय घसरण झाली आहे. उर्वरित देशात ती कुठे आहे? तर तेलंगणा आणि कर्नाटक सारखी राज्ये 1 आणि 2 वर गेली आहेत, जिथे महाराष्ट्र पूर्वी होता. असणे गेल्या काही वर्षांत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यांच्या यादीत खाली आला आहे. असे का झाले आहे? आणि जर तुम्ही सरकार बनवणार असाल तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आणण्यासाठी काय करता येईल? आपण अनेक वर्षे पाहत आलो आहोत. महाराष्ट्र हे अव्वल राज्यांपैकी एक होते. आता 2 ते 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणुकीचे वातावरण नाही. गुंतवणुकीचे वातावरण. लोकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायची होती. राज्याचे नेतृत्व जे सरकारवर नियंत्रण ठेवत आहे, तिथे गुंतवणूक होईल असे मला वाटत नाही. प्रचंड घसरण. देशभरातील प्रत्येकाला हे माहीत नाही, कारण ती प्रतिमा अजूनही बॉम्बेचीच आहे, परंतु हे एक अंतर्निहित असंतोष देखील कारणीभूत असावे. होय, जर तुम्ही मुंबईला महाराष्ट्रातून बाहेर काढले तर महाराष्ट्र बिहार किंवा ओरिसापेक्षा चांगला नाही. हे वाईट आहे. सोनेरी त्रिकोण वगळता कोणतीही गुंतवणूक येत नाही आणि प्रामुख्याने 2 कारणे आहे. एक म्हणजे आपल्याकडे असलेली राजकीय चकचकीत सरकारे. त्यामुळे त्यांच्यात स्पष्टपणे लक्ष केंद्रित होत नाही. आणखी एक कारण असे आहे की आजपर्यंत मी व्यवसायात आहे. गेल्या 4 दशकांत मी मुख्यमंत्र्यांनी, उद्योगमंत्र्यांनी मंजूर केलेला प्रकल्प कधीच अडकलेला पाहिला नाही, कारण ज्याला आपण मराठीत ग्रामदैवत म्हणतो तो अनकोट करणे. राजकीय प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. राजकीय पिळवणूक आणि उद्योगपतींमध्ये कमालीचा फरक आहे. सत्तेतील सर्व बड्या मंडळींना सर्वांनीच आवाज दिला आहे. आणि तिसरा घटक जो महाराष्ट्र 2014 पासून पाहतो आहे ते इतके अनुकूल राज्य नाही, इतके अनुकूल केंद्र नाही. म्हणून हा शब्द शेवटी इकडे तिकडे बांधला जातो. या ICED, प्राप्तिकर, CBI आणि ED. इथे सगळ्यांनाच बर्फ पडत आहे आणि उद्योगपतींना ते आवडत नाही. प्रतिक्रिया असू शकते. आज सकाळी पवार मला म्हणाले की जुन्या काळी जेव्हा एखाद्या उद्योगपतीला भारतात यायचे असते तेव्हा त्यांना सर्वप्रथम महाराष्ट्राचा विचार व्हायचा. हम आणि आता हे असे राहिलेले नाही. आणि मला असे वाटते की महाराष्ट्राला असे वाटणारे अनेक प्रकल्प सीमेच्या उत्तरेला जायला हवे होते, याबद्दल काही प्रमाणात नाराजी आहे. गुजरात. होय, सीमेच्या उत्तरेला गुजरात. मग संबंध फक्त परंपरेने. ती गुजरातची मूळ भावना आहे का? किंबहुना कांद्यातही गुजरातमध्ये पांढरा कांदा आहे, महाराष्ट्रात लाल कांदा आहे आणि निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांनी सुरुवातीला दोन्हीच्या निर्यातीवर बंदी घातली, पण नंतर त्यांनी आधी गुजरातच्या गोऱ्या भारतीय निर्यातदारांना उठवले, त्यांना जाऊ द्या, निर्यात चालू द्या आणि नंतर खूप विरोध झाल्यानंतर त्यांनी लाल कांद्याला परवानगी दिली. मात्र संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका. आम्ही परत जात आहोत. भावात 10 रुपयांनी घट झाली आहे. 1000 पूर्वी ते रु. 2000 ते निम्म्याने कमी झाले आहे. म्हणूनच परत जाताय का? होय, आम्ही ते आमच्यासोबत परत घेत आहोत. निवडणुका जवळ आल्या आहेत हे त्यांना माहीत होते, त्यामुळे सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यांची वोट बँक खुश करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. बंदी उठवण्यात आली आहे, तथापि आम्हाला MEP किमान निर्यात किंमतीसाठी $550 द्यावे लागतील. हे अतिरिक्त 40% शुल्क आहे, जे एकूण $220 प्रति टन शुल्क आहे. पाकिस्तानातील कांद्याचा दर $350 मध्ये आहे, जो आपल्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तान निर्यात करत आहे आणि आम्ही नाही. बंदी आणि निर्यात व्यापारातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे तोटा होत आहे. त्यामुळे तुमचे नुकसान होत आहे का? होय, आमचे नुकसान होत आहे. माझी स्वतःची शेतजमीन आहे. मी कांद्याचे 2 ट्रॅक्टर आणले, त्यासाठी मला फक्त $900 मिळाले आहेत. यातून माझा खर्च कमी होतो, म्हणून मी उत्पादन परत घेतले. त्यात तुमचा खर्च भागवला नाही?
नाही. तर तुम्ही ते परत घेतले? मी उत्पादन परत घेतले. उत्पादन घरीच होऊ आहे आणि मी आता येथे कामावर आलो आहे. साधारणपणे हे जास्त विकले जाईल? प्रति किलो किती? आता हा भाव सुमारे 12 ते 14 रुपये किलो आहे. 12 ते 13 रुपये किलो. पण निर्यात फुकट असेल तर 20 ते 25 रुपये जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकरी आपला खर्चही भरून काढू शकत नाहीत. खर्चही नाही. खर्च किती आहे म्हणा? साहेब, खर्च साधारण 15 ते 20 रुपये किलो आहे. आणि तुम्हाला 12 ते 13 रुपये मिळत आहेत. आणि हे का घडले? निर्यात बंदीमुळे या निर्यातीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचा कांद्यावरील कर 3.75 आहे तर आमचा 5.75 आहे. पाकिस्तानला फायदा होतोय? होय, पण देशासाठी मोदीजी. आमच्याकडे काही नाही. आम्ही काय बोलतोय? शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही. भारत ही प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. शेतकऱ्यांकडे पैसा असेल तरच बाजारपेठेत रोखीचा प्रवाह असेल, अन्यथा मंदी येईल. तुम्हाला मिळणारा खर्च आणि परतावा काय आहे? त्यासाठी 50 लाखांचा खर्च आहे. एकरी 80,000. आम्ही एका एकरात 80 क्विंटल उत्पादन घेतो. आम्ही तेरू ला विकतो 800 तेरू 1000 प्रति क्विंटल. आमचा खर्च भरलेला नाही. हे आमचे नुकसान आहे. आम्ही बदल घडवून आणू. आम्ही भाजपला मतदान करणार नाही. आम्ही मोदींना अनेक संधी दिल्या आहेत. त्याला दुसरी संधी का द्यायची? ते निर्यातबंदी उठवतील असा विचार करून आम्ही त्याला संधी दिली. काहीही बदलले नाही म्हणून आम्ही निर्यात करू शकलो नाही. निवडणुकीमुळे त्यांनी बंदी उठवली आणि कर लादले. याचा फायदा फक्त सरकारला होत आहे, शेतकऱ्यांना नाही. आम्ही तोट्यात आहोत. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना कांदा कमी भावात हवा आहे, म्हणूनच सरकारने हे केले आहे. त्यांना वाटते की शहरात त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांचा आमच्यावर अन्याय होत आहे. एक काळ असा होता की कांद्याचे भाव चढले असताना सरकार पडले. यामुळे सरकार किंमतीवर नियंत्रण ठेवते. आता शेतकरी म्हणत आहेत, भाव वाढले तर सरकार पडते, भाव पडले तर सरकारही पडेल. हा संदेश देण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत. त्याचेच पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमटतील. कांद्याच्या निर्यातीवर बंदी. आम्ही अनेक शेतकऱ्यांशी बोललो. ते खरेच रागावलेले आहेत. ते त्यांचे ट्रॅक्टर कांदे भरून आणतात आणि शेवटी त्यांना रु. 800 ते सर्व परत घेत आहेत आणि ते घरी होऊन आहे. आणि ते सर्व नाराज आहेत की आधी गुजरातच्या कांद्यावर बंदी उठवली गेली. का? महाराष्ट्राने काय पाप केले आहे? 2-3 दिवसांपूर्वी मोदींनी ओडिशाच्या नवीन बाबूंना आव्हान दिले होते. नवीन बाबू, हातात कागद घेता. तुमच्या राज्यात किती जिल्हे आहेत आणि राजधानी काय आहे हे मी पहिल्यांदाच ऐकले. तर मला मोदीजी, तुमच्या देशात गुजरात शिवाय किती राज्ये आहेत हे सांगायचे आहे. आणि त्यांची राजधानी कोणती? आणि गुजरात सोडून तुम्ही या राज्यांना काय दिले? मला सांग. आम्हाला फटका बसला तेव्हाही, जेव्हा आम्हाला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला तेव्हा आमचे नुकसान झाले, गुजरातचे नुकसान झाले. त्यांनी कधीच महाराष्ट्राला भेट दिली नाही. NDRF कडून आम्हाला 1 रुपयाही मिळाला नाही किंवा त्यांनी जी काही मदत दिली. गुजरातला जे काही मिळाले त्या व्यतिरिक्त 1500 कोटी मिळाले. कोविडच्या काळात गेल्या 2 आठवड्यात त्यांनी ज्या काही भेटी घेतल्या आहेत, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला एकही भेट दिली नाही. कदाचित गेल्या 2 वर्षात प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी 1-2 भेटीगाठी सुरू झाल्या असतील. बुलेट ट्रेन प्रकल्प असो, डायमंड बोअर असो, वेदांत फॉक्सकॉन असो, कांदे असोत. असे दिसते की गुजरातसाठी एक विशिष्ट पक्षपात आहे, जो कदाचित इतर प्रत्येक राज्यासाठी असेल. तर झारखंडमध्ये काही लोक मला विचारतात, सर गुजरातला सर्व काही का मिळत आहे, झारखंडला का नाही? त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्याचा त्रास जाणवत आहे. आपण सर्वांनी 2014 मध्ये भाजपचे सरकार परत निवडून दिले आहे. त्यांनी काही गुंतवणूक घेतली जी येथे नियोजित होती. प्रचंड. वेदांत फॉक्सकॉन ते जवळपास 1.49 लाख कोटी होते. आमच्या सरकारमध्ये ते पुण्यात येत असल्याचे जवळपास ठरले होते. एका रात्रीत सरकार बदलले तेव्हा गुजरातला नेले. एअरबस, टाटा सर्वजण त्यासाठी पिच करत होते. आमच्याकडे विदर्भातील निहारमध्ये त्यासाठी जागा होती. बल्क डक पार्क
जे मुळात रायगड रोह्यात यायचे होते. ऑरिक सिटी छत्रपती संभाजी नगरजवळ मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होते. सौरऊर्जा उपकरणे पार्क तेही गुजरातला देण्यात आले. वर्ल्ड कप फायनल. डॉक्टर, तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात आणि तुम्हाला माहिती आहे की वानखेडेवरील फायनलसाठी प्रतीक्षा करणे योग्य आहे. त्याला क्रिकेटची पंढरी म्हणतात. तर गोष्ट अशी आहे की भारतभरातील विविध राज्यांमध्ये जाण्यास आमची काहीच हरकत नाही जोपर्यंत ती त्यांच्या हक्काची आहे. जे आमचे होते ते गुजरातला दिले आहे. त्यामुळे आता खरोखरच भयंकर लढाईच्या मूडमध्ये असलेले ठाकरे हे दाखवून देत राहतील की गुजरात, महाराष्ट्र या दोघांमध्ये थोडासा तणाव आहे, कारण केंद्राची महाराष्ट्रापेक्षा गुजरातची बाजू घेत असल्यासारखे पाहिले जात आहे आणि आपण ते पाहू शकता. तसेच कांदा उत्पादक पण प्रणॉय, गेल्या 20 वर्षांपासून हा प्रश्न आहे. दुबईत भाव जास्त असल्याने प्रत्येक वेळी त्यांना निर्यात करायची असते तेव्हा ते निर्यात थांबवतात. मुंबई आणि अशा ठिकाणच्या जनतेचे रक्षण कोणी करायचे हा प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एखाद्या माणसाला शर्ट एक्सपोर्ट करू नका कारण इथे कापसाचा तुटवडा आहे असे सांगत नाही, पण हा गरीब माणूस म्हणजे तुम्हाला करायचेच असेल तर दुबईने दिलेले पैसे त्याला द्या. तुम्ही शहरी श्रीमंतांना सबसिडी का देत आहात? त्याला फरक द्या. तुमच्याकडे एमएसपी आहे आणि तुमच्याकडे आहे, तुम्ही सबसिडी दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतीची दुरवस्था झाली आहे कारण शेतीत बदल झालेला नाही. साखरेचे लोक 90% पाणी वापरतात. उत्तरेकडे जेथे पाणी नाही तेथे तुम्ही कापूस पिकवू नका, पण ही परंपरा कोणीही बदलायला तयार नाही. शेतीकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही. बहुतांश आमदार हे ग्रामीण मतदारसंघातून आलेले आहेत. आणि कांद्याच्या बाबतीत या निर्यातीसाठी तुम्ही माझ्याकडून 40 रुपये निर्यात कर घेत आहात. होय, ते म्हणतायत तुम्ही आता थोडं सोडलंय, पण वर कर लावलात. त्यामुळे हा आता एक कळीचा मुद्दा आहे. पूर्वी कांद्याचा मुद्दा होता आणि मला वाटते की सरकारला त्याची काळजी होती. तुम्हाला माहिती आहे, कांद्याचे भाव वाढतात, तुम्ही निवडणूक हरू शकता, पण हे उलटे आहे. त्यामुळे मला वाटते की एक शेतकरी म्हणाला भाव वाढले तर तुम्ही निवडणुकीत हराल. भाव पडले तर सरकार पडते. त्यामुळे ही एक व्यापक समस्या आहे. अर्थात ते फक्त उत्तरेत आहे. कदाचित कांदे उत्तरेकडे असतील. शासन आपल्याला शिक्षा करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. का? कारण सरकारला ते शेतीविषयक कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. आणि हीच शिक्षा आम्ही भोगत आहोत आणि अशा प्रकारची भावना ते व्यक्त करतात, हे तुम्हाला उघडपणे माहीत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कृषी संकट हा गंभीर राजकीय मुद्दा असतो. आणि ज्याप्रमाणे आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाबद्दल बोलत आहोत, त्याच्याप्रमाणे मरीन ड्राईव्हच्या खालीही आपल्याला एक चक्कर येत आहे. मुंबईत धुळीचे वादळ आहे. पाऊस पडणार आहे असे दिसते. त्याची खरोखर गरज आहे कारण येथे खूप गरम आहे. आता एका घटकाकडे वळत आहोत की जिथे महाराष्ट्र हे अखिल भारतीय चित्र, अखिल भारतीय राजकारणाप्रमाणेच वर्षानुवर्षे चालत आहे. आकडेवारी पाहिल्यास देशाची वाटचाल 2 पक्षी प्रणाली किंवा 2 युती प्रणालीकडे होत आहे आणि तेच मतदार आहेत. मतदार आता अपक्षांना कमी आणि कमी मतदान करत आहेत. ते 14% 6% खाली गेले आहेत आणि 2 प्रमुख पक्ष किंवा आघाड्यांचे एकत्रीकरण आता जवळपास 90% झाले आहे, जेव्हा पूर्वी ते 76% होते. महाराष्ट्रात यावेळच्या आघाड्यांवर नजर टाकली तर विविध प्रकारचे पक्ष आणि लोकांचे हे अभूतपूर्व एकत्रीकरण आहे. एनडीए तेथे भाजप, शिवसेना शिंदे गट आहे. भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15 तर राष्ट्रवादी 5 जागा लढवत आहे. भारताच्या बाजूने काँग्रेसला 17 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा आहेत. आता ही युती प्रत्यक्षात दोन्ही आघाड्यांना 90% अधिक मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे रूपांतर 2 पक्षी किंवा 2 आघाडीत होत आहे. एकमेकांना भरपाई देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही एका पक्षात हरत आहात आणि युती काही क्षेत्रे किंवा मतदारांचे काही भाग कमकुवत करतात, परंतु त्या भागात इतर काही मजबूत आहेत. उदाहरणार्थ शहरी मतदारांमध्ये एनडीए मजबूत आहे आणि ग्रामीण मतदारांमध्ये भारत अधिक मजबूत आहे. जर तुम्ही एनडीएचे आकडे बघितले तर ते शहरी भागातील सरासरीपेक्षा सुमारे 5% जास्त मते आहेत, तर भारत ग्रामीण भागातील सरासरीपेक्षा 8% जास्त आहेत.
त्यामुळे ते काही अधिक शहरी तर काही अधिक ग्रामीण आहेत. तर हे एक मनोरंजक संयोजन आहे जे वर्षानुवर्षे बदलते, परंतु ते सत्ताधारी पक्षाला मदत करू शकते. भाजप हा ऐतिहासिकदृष्ट्या शहरी पक्ष होता हे आपण विसरू नये. होय, फक्त तेव्हाच व्यापक परंतु ऐतिहासिकदृष्ट्या शहरी पक्ष आहे, मग तो गटाचा नेता आहे. भाजप युतीला मदत करणारा आणखी एक घटक म्हणजे महिला. हे अशा काही राज्यांपैकी एक आहे जिथे महिला मतदार पुरुष मतदारांपेक्षा खूपच कमी आहेत. तुम्ही उत्तरेमध्ये आणि दक्षिणेतील बहुतांश भागात पाहिले आहे का, महिला मतदारांनी एकतर पुरुषांना मागे टाकले आहे. परंतु महाराष्ट्रात पुरुषांचे मतदान 62% इतके आहे, तर महिलांचे मतदान केवळ 58.8% आहे. तर तो एक मनोरंजक घटक आहे जो महाराष्ट्राला वेगळा बनवतो. विशेषतः महिला मतदारांना मतदान करता येत नाही. त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, पण ते मतदार ओळखपत्र यादीत नाहीत. या अनुभवानंतर माझीही प्रामाणिक भावना आहे. मी या मुद्द्यावर राजकारण करणार नाही किंवा मला निवडणूक आयोगावर टीकाही करायची नाही. पण हीच योग्य वेळ आहे की आपल्याकडे अतिशय पारदर्शक यंत्रणा असायला हवी. आणि तो मतदाराचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यात अनेक समस्या आहेत. आधीच मतदार यादी तयार करणारे व्यावसायिक लोक नाहीत. जे लोक त्यावर काम करत आहेत ते कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत आणि दुर्दैवाने हे खूप वाईट आहे की बऱ्याच लोकांचा प्रत्यक्षात तो त्यांचा हक्क आहे, पण त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांनी आशा ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. मी डेटा पाहिला आहे. 21 दशलक्ष महिलांना मतदान करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्या 18 वर्षांपेक्षा जास्त आहेत, परंतु त्यांना परवानगी नाही. 21 लाख. अगदी बरोबर. त्यांना आधार कार्ड मिळाले म्हणजे ते नागरिक आहेत. त्यांच्या निर्णयावर कोणताही पुरावा आहे की आम्ही ते निविदा मत नोंदवू शकतो. आणि क्रेडेन्शियल सत्यापित केल्यानंतर आम्ही ते मोजू शकतो. पण मतदान हा मूलभूत अधिकार आहे आणि तो आपण हिरावून घेऊ नये. मग त्यासाठी लढणार का? मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की तुमच्याकडे असलेल्या उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक मार्गाने चांगली यंत्रणा असावी. या कराराच्या आधारे नव्हे. अर्धवेळ लोक ज्यांना याबाबत फारसे गांभीर्य नाही. तर जेव्हा आपण हे ग्रामीण एकत्र करू, शहरी पुरुष, स्त्रिया, हे अद्याप पूर्ण झालेले नाही. मराठ्यांचा, कांद्याचा पण कोणता पक्ष जिंकणार हे कळत नाही. पण पुन्हा ते उत्तरेत थोडे आहेत की ते मूळ सर्वत्र पसरलेले आहे. कोणताही करार झालेला नाही, परंतु ज्या प्रकारे गोष्टी आहेत, मला असे म्हणायचे आहे की आता ते एमव्हीए सारखे दिसते आहे. भारत आघाडीला भाजपवर धार आहे. बरीच कारणे आहे. प्रथम ही शेतीविषयक समस्या आणि नोकऱ्यांची हानी आणि शहरांमध्ये रोजगार ही समस्या आहे आणि तुम्ही महिला घटक बरोबरच सांगितले आहे. ते उत्तरेइतके प्रभावी ठरणार नाही. लाभार्थी महिला मतदार जी महाराष्ट्रात कारवाईत गहाळ होईल. तसेच जेव्हा तुम्ही फक्त उत्तर विरुद्ध संपूर्ण देशाचा विचार करता, तेव्हा 15 वर्षांच्या कालावधीत दुसऱ्या क्रमांकापासून 9व्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राची ही घसरलेली प्रवृत्ती ही अखिल महाराष्ट्रातील घटनाच म्हणावी लागेल. होय, परंतु नंतर आर्थिक समस्या त्यांना आकर्षित करत नाही. जोपर्यंत कोणीतरी तुमची नोकरी चोरत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच गुजरात विरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र. नक्की, ते म्हणतात त्याप्रमाणे एखादा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा होण्यासाठी 2 घटकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. एक, ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असले पाहिजे. दुसरे म्हणजे एक बाजू दुसऱ्यापेक्षा चांगली असणे आवश्यक आहे. ते दोघेही तितकेच वाईट असतील तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे असेल, पण तो निवडणुकीचा मुद्दा नाही. त्यामुळे कदाचित त्यांना अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार या दोन्ही बाजू दिसतात. ते दोघेही तितकेच वाईट आहेत. पण फक्त असंतोष आहे, कदाचित नोकऱ्यांवर. तुम्हाला माहिती आहे, बरेच काही वैयक्तिक. गेल्या 3-4 वर्षात फॉक्सकॉन सारखे मेगा प्रोजेक्ट आले, पण दुर्दैवाने गुजरातमध्येही ते आले नाही. नेमके काय झाले हे कोणालाच माहीत नाही, पण वरवर पाहता वेदांतचे मिस्टर अग्रवाल म्हणतात की हा अहवाल होता आणि पुष्टी करणे कठीण होते. पीएमओमधून नॅश यांनी त्यांना गुजरातला हलवले, असे या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रात दिल्लीचे अतिक्रमण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आणि शिवाजीच्या काळातील महाराष्ट्रीयनांना ही कथा ऐकायला आवडते. दिल्ली हाणून पाडणार आहे, महाराष्ट्राचा फायदा आहे. दिल्ली हा महाराष्ट्रीयांवर अन्याय आहे. त्यामुळे हाती घेणारा एकही नेता नाही. दिल्लीचे पराक्रम आहे आणि ही कथा 400 वर्षांनंतरही गुंजत आहे. खरंच पारशीमध्येही महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा बॉम्बे फुटले हे विसरू नका. एक शक्यता होती, मुंबईला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी गुजरातींचा दबाव होता आणि मराठा ते विसरले नाहीत. तुम्हाला माहीत आहे की ते आमचे दागिने घेत आहेत आणि कारण बॉम्बेवर नेहमीच गुजरातींचे वर्चस्व होते, त्यामुळे ते लोकसंख्येने लहान, पैशाने मोठे आहेत. शेवटी या निवडणुकीत लोक काय अंदाज व्यक्त करतात ते पाहू. अंदाज करणे खरोखर कठीण आहे आणि ते हेच सांगत आहेत. जनमत चाचण्यांचे सर्वेक्षण असे आहे की हे सुमारे 6 आठवड्यांपूर्वी साठा करण्यात आले होते. एनडीएला 33 जागा मिळतील आणि इंडिया किंवा एमडीएला 15 जागा मिळतील असे म्हणा. म्हणजे 33 खाली 8 आणि 15 वर 10. या प्रवासात आम्ही जे पत्रकार आणि विश्लेषक भेटलो ते सर्व आम्ही नोंदवले. आम्ही नेहमी त्यांचे अंदाज विचारतो आणि ते म्हणतात एनडीए 28 म्हणजे 13 खाली आणि भारत 20 म्हणजे 15 वर. ते खूप मोठे नुकसान आहे. आणि शेवटी जर तुम्ही फक्त पंचायत निवडणुका पाहिल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या पंचायत निवडणुका ओपिनियन पोलपेक्षा मूड कसा चांगला आहे याचे चांगले सूचक ठरले आहेत आणि तुमच्या सारख्या पोलर्सना माहीत आहे की मी कोणाचा उल्लेख करणार नाही. जर पंचायत निवडणुका चांगल्या अंदाज किंवा मूडचे चांगले संकेतक असतील तर एनडीएला 24 जागा मिळतील म्हणजे 17 कमी आणि भारताला 24 जागा मिळतील म्हणजे 19 जागा. दोराब ते खूप मोठे बदल आहेत. मला असे वाटते की आम्ही मतदान केले नसल्यामुळे जे स्पष्ट होते ते म्हणजे एनडीएला 41 जागा मिळणार नाही. हे स्पष्ट आहे की ते किती थेंबांवर अवलंबून असेल असे मला वाटते. ते बरोबर आहे, कोणीही करू शकत नाही. म्हणजे मला नक्कीच माहीत नाही, पण मला खात्री आहे की गिरीश सारखे लोक ज्यांना स्वतःचे ज्ञान नाही पण राज्यभर पत्रव्यवहार खूप आहे. मला असे म्हणायचे आहे की लोक साधारणपणे म्हणत आहेत की ते 41 होणार नाही, ते खाली येणार आहे. 100% तसे दिसते. त्यामुळे 30 भाजप आणि एनडीएचे गट 30 होतील. वरच्या बाजूला 30 असतील तर ते साजरे करायचे. आणि त्यांच्यापैकी काही असेच म्हणत आहेत, बरोबर? हं. भाजपचे नेतेही म्हणत आहेत. त्यांना माहीत आहे की ते आता हवेत आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत बरीच कारणे आहेत. त्यामुळे काहीही आणि विशेषत पक्षांतराचा हा खेळ भाजप गेल्या 2 वर्षांपासून खेळत आहे. ते लोकांच्या बरोबरीने गेलेले नाही, हे दिसून येते. ते मुळात महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठी निघाले आहेत. म्हणजे तुम्हाला ते जमत नाहीये मग आम्ही तुम्हाला कळू देणार नाही की भाजपचा गेल्या 2 वर्षांचा असा दृष्टिकोन विशेषत शिवसेना फोडून आणि संपूर्ण मुद्दा भाजपसाठी 2 राजकीय घराण्याभोवती फिरणारा अजेंडा आहे असे दिसते. एक म्हणजे पुनीश ठाकरे आणि पवारांसाठी धडा. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन संपूर्ण राजकारण महाराष्ट्राभोवती फिरत आहे. तुम्हाला म्हणायचे आहे की या दोघांबद्दल एक प्रकारची सहानुभूती आहे? होय, त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंसाठी आणि शरद पवारांसाठी? कारण लोक त्यांच्यापासून दूर गेले आहेत. होय. होय, त्यांचे स्वतःचे कुटुंब त्यांच्यापासून वेगळे झाले आहे. हे महाराष्ट्र राज्याचे पक्ष आहेत हे विसरू नका. ते राष्ट्रीय पक्ष नाहीत. येथे 2 स्थानिक पक्ष आहेत आणि ते फोडले जात आहेत. होय, आणि ते पारंपरिकपणे प्रत्यक्षात मजबूत पक्ष आहेत. आणि वरुण गांधींनी रायबरेलीत राहुलच्या विरोधात निवडणूक लढवण्यास नकार कसा दिला, अशी ही कथा होती. तसेच बारामतीतही ते टाळता आले असते. बारामती हे पश्चिम महाराष्ट्रातील या संपूर्ण राजकीय घडामोडींचे एक प्रकारचे केंद्र बनले आहे. कुटुंबातील 2 सदस्य भांडत आहेत. 2 कुटुंबे आणि कथा अशी होती की अजित पवार पत्नीला मैदानात उतरवण्यास उत्सुक होते असे नाही, कारण भाजप आग्रही होता. अजित पवार यांच्या पत्नी विरुद्ध शरद पवार यांची मुलगी. होय, आणि हाच खेळ भाजपला खेळायचा होता. आणि तेच सौदेबाजीत घडले आहे. निकाल पाहणे मनोरंजक असेल. कोण जिंकतल हे मी विचारणार नाही कारण
तसंच काय होतंय की उद्धव सेना आणि एकनाथ शिंदे सेना बहुतेक जागांवर एकमेकांशी लढत आहेत. त्यामुळे हे खरे तर कौटुंबिक कलह आहे. दोन भाऊ भांडतात नाही, त्यांची जागा वेगळी असू शकली असती पण नाही, ते एकमेकांना डोक्यावर घेत आहेत. कौटुंबिक भांडण ही नेहमीच खूप कडवी असते. भाजपची फळी भ्रष्टाचार विरोधी होती. तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला चित्रित केले गेले आहे आणि ते सर्व तथाकथित भ्रष्ट नेते त्यांच्या बाजूने आहे. तेही निश्चितपणे भाजपच्या विरोधात काम करत आहे. शेवटचे शब्द आताच्या परिस्थितीचा सारांश देतात आणि निकाल आल्यानंतर आम्ही ते पुन्हा प्ले करू. एनडीएची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र आणि बिहार निर्णायक ठरतील असे मला वाटते. दोन्ही राज्यांसाठी मागील निवडणुका एकत्र ठेवल्या तर मला वाटते त्या 80 पैकी 80 होत्या. तिकडे 29 आणि इथे 41. 80 जागा. भाजपला 80 जागा, त्यामुळे महाराष्ट्रात 20 अधिक तोटा होईल असे वाटते. भारतासाठी 26 ते 28. आणि बरेच लोक तेथे 20% नुकसानाचा अंदाज लावत आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. तो खूप मोठा प्रभाव आहे. खूप खूप महत्वाचे. बरं, हेच काउंटडाऊन महाराष्ट्रासाठी आहे. मतदारांना काय म्हणायचे आहे आणि वरिष्ठ नेत्यांचे काय म्हणणे आहे असे काही महत्वाचे क्षण आम्ही तुमच्यासाठी सोडतो. तुमच्यासाठी महत्वाचे उपाय बघितल्याबद्दल धन्यवाद. सध्या निवडणुका असल्याने हे निर्णय घेतले जात आहेत, मात्र शेतकऱ्यांना याची पूर्ण जाणीव आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालातही तेच दिसून येईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली झालेली नाही. महाराष्ट्रातील लोक खूप उद्योजक, मेहनती आहेत. महाराष्ट्रात आपले सरकार आल्यापासून उद्योग, विदेशी गुंतवणूक आणि जीडीपी मध्ये वाढ झाली आहे. 8 लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. जेव्हापासून आमचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले तेव्हापासून आम्ही दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाला गेलो तेव्हा वाढ झाली आहे. 3,73,000 कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. गेल्या वेळी 1,37,000 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. 70 ते 80% अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहे. ते पुन्हा वर जाईल. होय. महागाई, कर, बेरोजगारी यामुळे आपण त्रस्त आहोत. मला वाटते की भाजप सत्तेत येईल. त्यांनी इथे नाही तर इतरत्र खूप काम केले आहे. मला वाटते की सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे अर्थातच देश ज्या दिशेने वाटचाल करत आहे. बेरोजगारी, प्रचंड असंतोष आहे. 2024 मध्ये दिलेली आश्वासने, 2019 मध्ये दिलेली आश्वासने. मग म्हटलं महागाई खूप झाली. त्यामुळे अनेक राजकारणी सिलेंडर घेऊन जमिनीवर बसले होते. आता ते मंत्री आहेत, पण कोणी बोलत नाही. डॉलरची किंमत रुपयाच्या बरोबरीने व्हायला हवी होती. आम्ही कशावर आहोत? कदाचित आमच्या सर्वात कमी. तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे किंवा एलपीजीचे भाव आठवतात का? एलपीजी रुपयात तेव्हा 400 पण आता रुपया 1200 किंवा अधिक. एखादा पक्ष सरकारमध्ये नसताना आणि नंतर सरकारमध्ये असताना आपली भूमिका बदलू शकतो. ते खरोखरच धक्कादायक आहे. मला सर्वात जास्त काळजी वाटते कारण आज जे घडत आहे ते 10 वर्षांच्या एकाच पक्षाच्या सत्तेनंतर बहुसंख्य राजवटीत काँग्रेसने 75 वर्षात काय केले असा सवाल ते करत आहेत, जो गेली 10 वर्षे देश चालवत होता. प्रचारात काय उतरले आहे, त्यांनी काय साध्य केले याबद्दल नाही, किंवा त्यांनी काय काम केले आहे. हे मटण, मांस आणि मासे याबद्दल आहे. लोक 400 पार म्हणत किंचित मोक्याची रणनीतिक चूक सांगत आहेत कारण आता ते असे नाही म्हणत आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास निर्माण होत होता का? ते एक धोरणात्मक होते. त्या जोरावर आपण जे काही काम केले ते पूर्ण आणि चांगले बहुमत आणि चांगल्या जागा मिळतील असे मला अजूनही वाटते. असे बरेच लोक आहेत जे बेरोजगार आहेत आणि त्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत. करिअरच्या प्रत्येक पर्यायामध्ये स्पर्धाही वाढत आहे. त्यामुळे नोकऱ्या कमी होत आहेत आणि स्पर्धा अधिक होत आहे. भारतात शिक्षणाचा स्तर इतका उंचावला असेल तर देश बदलण्याची ही आश्वासने देणारे राजकारणी स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात का पाठवतात?
त्यांना भारतात शिकायला का लावत नाही? तुम्हाला वकील बनायचे आहे का? होय, मला कलेक्टर व्हायचे आहे. मला पोलीस दलात भरती व्हायचे आहे. मला IPS अधिकारी व्हायचे आहे. कोणाची लाट आहे? कोणता पक्ष? भाजपा. भाजप आघाडीवर आहे. तुम्ही स्वतंत्रपणे मतदान करता की तुमचा नवरा म्हणेल तसे करता? तो माझा स्वतःचा निर्णय आहे. तुम्ही त्याचे ऐकता का? नाही, मी त्याचे ऐकत नाही. पण शेवटचा निर्णय तुमचा. या गावात काँग्रेस पुढे आहे असे मला वाटते, पण मी वंचित वेबीला सपोर्ट करतो. तुम्ही कोणाला मत देणार? राष्ट्रवादी. नरेंद्र मोदी. शरद पवार म्हणा. कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या 7 राज्यांमध्ये मी एकमेव मुस्लिम खासदार आहे. अशी काही 6 ते 7 राज्ये आहेत जिथे तुमचा एकही मुस्लिम खासदार नाही. त्यामुळे मी संसदेतही त्यांचे प्रतिनिधित्व करतो. जातीने फरक पडत नाही, आम्ही शेतकरी आहोत. शेतकरी नाराज आहेत, पण मला केंद्रात पंतप्रधान मोदी हवे आहेत. देशासाठी मला मोदीजी हवे आहेत. PM मोदींबद्दल मला काय माहिती आहे? जर त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर त्यांना कोणावर तरी अवलंबून राहावे लागेल. मला वाटते की ते स्वतःच निघून जातील. तुझे वडील इथे बसले होते तर तुम्ही त्याला काय म्हणाल? माझा मुलगा आणि नातू सत्यासाठी लढ आहेत असे माझे वडील विचार करत असतील. ते हिंदुत्वासाठी आणि देशासाठी लढत आहे. त्याला आमचा अभिमान असला पाहिजे. आम्हाला वेगळे राज्य नको आहे. मी हट्टी होत नाही. आमच्या मागण्या राज्यात पूर्ण व्हाव्यात आणि गरिबांवर होणारा हा अन्याय थांबवावा अशी आमची इच्छा आहे. गरिबांना सक्षम केले पाहिजे. ते प्रदाता आहे. एका जंगलात झाडावर एक चिमणी राहायची. त्यानंतर त्या जंगलात आग पसरली. आग विझवण्यासाठी चिमणी जवळच्या तलावातून तिच्या चोचीत पाण्याचे थेंब वाळू लागली. गिधाडांनी तिला विचारले, तू काय करतेस? ती म्हणाली, मी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. मग गिधाडे म्हणाले की तिच्या प्रयत्नांनी आग थांबवता येईल का? स्पॅरो म्हणाली, आग विझेल की नाही माहीत नाही, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझे नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये घेतले जाईल.